यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। सण उत्सवासोबतच सामाजिक सलोखाही जपावा, ठाणेदार निलेश सुरडकर यांचं आवाहन। येत्या 2 ऑक्टोबरला गांधी जयंती, धम्मचक्र वर्धापन दिन, काही ठिकाणी विसर्जन व विशेषतः दुर्गादेवी उत्सव असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। अशातच सर्व नागरिकांनी शांततापूर्ण सर्व कार्यक्रम पार पडावेत, त्यासोबतच सामाजिक बांधिलकी ठेवत आपला उत्साह सोहळा पार पडावा असं आवाहन आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश सुरडकर यांनी केले। त्याचबरोबर व्यसनापासून पूर्णतः दूर राहून पर्यावरणपूरक दुर्गा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करावा। ऑपरेशन प्रस्थानांतर्गत आदर्श दुर्गा उत्सव मंडळ यांची निवड करून सन्मान करण्याचा निश्चय जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून करण्यात आला असून त्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन परिसरातील सर्व मंडळांना केली आहे। सदर पुरस्काराची राशी व पात्रता माध्यमांवर व प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्याला अनुसरून व अटी व शर्ती लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुनेश्वर, आर्णी। पोलीस स्टेशन आर्णी तर्फे मी पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर येत्या 2 तारखेला 2 ऑक्टोबर 2025 रोजी महात्मा गांधी जयंती, दसरा आणि धम्मचक्र परिवर्तन दिन असा एकत्रितरित्या मनवल्या जात असतो। माझं सर्व जनतेला व समाजांना आव्हान आहे की पुढचे 2 ऑक्टोबरचा जो दिवस आहे हा अतिशय उत्साहाने साजरा करा। त्याचबरोबर उत्साहाने साजरा करत असताना आपण शांततेने सुद्धा तो साजरा करावा असं आमचं आव्हान आहे। तसेच मी एक विशेष बाब सांगू शकतो की माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंतासर यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत यावेळेस दुर्गा विसर्जनाकरता एक विशेष मोहीम त्यांनी आखलेली आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 2 किंवा 3 पोलीस स्टेशन हे निवडण्यात येणार आहे। त्यामागं त्यांचे काही निकष लावलेले आहेत, जे दुर्गा मंडळ सामाजिक उपयोगी कार्यक्रम राबवतील, डीजे मुक्त, प्रामुख्याने डीजे मुक्त ते विसर्जन करतील, अशा यांना जिल्हा स्तरावर पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। तरी मी सर्व दुर्गा उत्सव मंडळांना आपल्या वाहिनीतर्फे मार्फत आवाहन करतो की आपण या मोहिमेत भाग घ्यावा आणि डीजे मुक्त आणि समाज उपयोगी उपक्रम राबवून हा दुर्गा उत्सव साजरा करावा।